नमस्कार मित्रांनो, माझं नाव निकेश पाटील आणि तुम्ही पाहतात ज्ञान मंदिर स्टुडिओ। आज आपण डिस्कस करणार आहोत पॉवर, इकॉनॉमी अँड दी मिडल क्लास ऑफ रियालिटी। ही गोष्ट फक्त राजकारण्यांची नाहीये, तर तुमच्या आयुष्याशी निगडीत आहे। आपण जेव्हा मोठमोठ्या देशांचे नेत्यांचे इंटरव्ह्यूज आपण टीव्ही वरती बघतो, तेव्हा आपल्याला असं वाटतं की ह्यांचा आपल्याशी काय संबंध आहे। पण सत्य असं आहे की जेव्हा कोणी मोठ्या देशाचा नेता जेव्हा आपला डिसिजन ठेवतो, तेव्हा त्याचा परिणाम फक्त त्याच देशावरती होत नाही, तर संपूर्ण जगावरती होतो। जसे की पेट्रोलची प्राइसिंग हाय होते, मोबाईल कॉस्टिंग वाढते, अन्य इम्पोर्ट एक्सपोर्टिंग साठी कॉस्टिंग वाढली जाते, शेअर मार्केट ढासळला जातो किंवा अपसाइड जातो। आज आपण बोलणार आहोत डोनाल्ड ट्रम्प यांच्याबद्दल की तो पॉवर कसा यूज करतो। कारण डोनाल्ड ट्रम्प हा व्यक्ती नसून हा एक बिझनेसमॅन आहे आणि जगातला सर्वात स्ट्रॉंग देश म्हणजेच अमेरिका या राष्ट्राचा तो राष्ट्रपती सुद्धा आहे। त्याच्याकडे खूप सारे स्ट्रॅटेजीज आहेत। तो सत्ता, पैसा आणि भीती ह्या तिन्ही गोष्टींचा हत्यार म्हणून वापर करतो आणि ह्या जर स्ट्रॅटेजी आपण जर समजल्या नाहीत, तर आपल्याला फक्त बातम्या दिसतील, त्या बातम्यांच्या पाठीमागचा खेळ हा आपल्याला कधीच कळणार नाही। आजचा जो व्हिडिओ आहे तो कोणावरती आरोप करण्यासाठी नाहीये। आजचा जो व्हिडिओ आहे तो हे समजून घेण्यासाठी आहे, मोठमोठ्या राजकारणाचे जेव्हा निर्णय ठरले जातात तेव्हा आपल्या सर्वसामान्य माणसावरती काय परिणाम होतो ह्याच्याच बद्दल आज आपण डिस्कस करणार आहोत। फेअर स्ट्रॅटेजी म्हणजे भीती दाखवणं। आज जगात जर युद्ध करायचं असेल तर बॉम्ब टाकणंच गरजेचं नाहीये, कधी कधी एक स्टेटमेंट सुद्धा पुरेशी असते। डोनाल्ड ट्रम्प यांची एक खास पद्धत आहे, ते पहिला वातावरण तापवतात, भीती तयार करतात आणि मग त्या भीतीच्या जोरावरती त्याच्यावरती कंट्रोल करतात। उदाहरणार्थ, जेव्हा तो एखाद्या देशाला धमकी देतो तेव्हा प्रत्यक्षात युद्ध होतच असं नाही, पण त्याच देशाचा स्टॉक मार्केट हा खाली पडतो, फॉरेन इन्व्हेस्टर घाबरतात, करन्सी वीक होते आणि हे सगळं फक्त एका स्टेटमेंटनी होतं। आणि ही स्ट्रॅटेजी सायकोलॉजीवरती चालते आणि लोकांना वाटायला लागतं काहीतरी आता मोठं होणार आहे, आणि हे सगळं डायरेक्ट अटॅक न करताच होतं आणि याला सायकोलॉजिकल वेलफेअर म्हणतात। ट्रम्पने अनेकदा मिलिटरी ऍक्शन पॉसिबल असे बोलून ऍक्च्युअल वॉर न करता स्पेशल बिल केलेला आहे आणि हा स्पेशल फक्त सरकारवर नाही, कंपन्यांवरती, स्टॉक मार्केटवरती आणि सर्वसामान्य माणसांवरती सुद्धा होतो। ज्या देशात अनसर्टिनिटी वाढते त्या देशात फॉरेन इन्व्हेस्टमेंट थांबते, तिथे कंपन्या इन्व्हेस्ट करत नाही, म्हणजे जॉब थांबला जातो, इम्पोर्ट एक्सपोर्ट स्लो होतो आणि हे एक पॉलिटिकल स्टेटमेंट मुळे होते आणि तो नॅरेटिव्ह कंट्रोल करत असतो। जो लीडर मीडियामध्ये अजेंडा सेट करतो तो आधीच एक सायकोलॉजिकल ऍडव्हान्टेजेस मध्ये असतो। ट्रम्प हे खूप चांगलं समजतो, म्हणून तो नेहमी कॉन्ट्रोवर्शियल स्टेटमेंटच देतो, जेणेकरून चर्चा त्याच्या सभोवतीच फिरेल आणि जेव्हा संपूर्ण देश त्याच्याकडे लक्ष देत असतं तेव्हा बाकी देश रिॲक्शन मोड मध्ये जातात। फिअर क्रिएट्स रिॲक्शन, रिॲक्शन नीड्स कंट्रोल ही एक अतिशय जुनी पद्धत आहे आणि आज ती सोशल मीडिया आणि न्यूज सायकल वापरते। आज युद्ध म्हणजेच फक्त बॉम्ब नाही, आज युद्ध म्हणजेच एखाद्या देशाची इकॉनॉमी तोडणं। जेव्हा एखादा देश दुसऱ्या देशावरती सँक्शन टाकतो तेव्हा तो दुसऱ्या देशावरती सैन्य नाही पाठवत, तो त्याची ट्रेड थांबवतो। आता सँक्शन म्हणजेच काय? सँक्शन म्हणजेच असं की त्या देशाला इंटरनॅशनल बँकिंग यूज करता येणार नाही, इम्पोर्ट एक्सपोर्ट करता येणार नाही, फॉरेन कंपनी तिथून बाहेर पडतात। याचा थेट परिणाम हा सामान्य माणसावरती पडला जातो, कारण औषधं महाग, पेट्रोल डिझेल महाग, नोकऱ्या जातात आणि हे सगळं पॉलिसी डिसिजन या नावाखाली केले जाते। ट्रम्पच्या काळात चीनवर ट्रम्पने हेवी टॅरिफ लावलं, ह्याच्यानंतर सुरू झालं ट्रेड वॉर। ह्याचा परिणाम फक्त चायनावरती नाही पडला, ह्याचा परिणाम अमेरिकेवरती पण झाला। जसं की ऍपल सारख्या मोठ्या कंपनींना मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट वाढली, कंझ्युमरला प्रोडक्ट महाग भेटायला लागले, म्हणजेच इकॉनॉमिक वॉर मुळे दोन्ही देश जखमी झाले आणि हे सगळं फक्त मोठे देश सहन करू शकतात, लहान आणि डेव्हलपिंग कंट्री हे झेपू शकत नाही। म्हणून सँक्शन हा आजच्या काळात सर्वात पॉवरफुल वेपन आहे। युद्ध केल्यास इंटरनॅशनल लॉ लागतो आणि सँक्शन लावल्यास डिप्लोमसी म्हणतो। युद्ध आता बॅटलफील्ड वरती न होत, बँकिंग सिस्टम आणि ट्रेड रूट्स वरती होत जातात। जो स्विफ्ट सिस्टम कंट्रोल करतो तोच ऑइल ट्रेड कंट्रोल करतो आणि आताच्या काळात तोच खरा पॉवर मध्ये आहे। म्हणून आजच्या काळात लढाई फक्त बॅटलफील्ड वरती नाही, पॉलिसी डिसिजन मेकिंग वरती ठेवली जाते। म्हणून आजची लढाई ही फक्त गोल्यांनी नाही लढली जात, ती पॉलिसीच्या नावाखाली सुद्धा लढली जाते।
तर पैसा आहे. ज्याच्याकडे पैसा आहे तो नियम बनवतो, ज्याच्याकडे पैसा नाही तो नियम पाळतो. आज युद्ध करण्यासाठी सीमा ओलांडण्याची गरज नाही. इकॉनॉमी तोडली तर देश समोर आपोआप वागतो. हे कसं ते तुम्हाला पुढच्या 2 मिनिटात मी समजवतो. पहिला हत्यार म्हणून एक करन्सी वापरतात. आजच्या जगात जेव्हा एखाद्या देशाची करन्सी वीक होते तेव्हा त्या देशाची पर्चेसिंग पॉवर जी आहे ती कमी होते. पगार तेवढाच राहतो पण पर्चेसिंग पॉवर कमी होते. वस्तू महाग भेटतात आणि यालाच म्हणतात सायलेंट इकॉनॉमिक अटॅक. आजच्या काळात मोठे देश हे नियम बदलतात, इंटरेस्ट रेट बदलतात, पॉलिसीज चेंज करतात आणि ह्याचा थेट परिणाम हा छोट्या देशांवरती होतो. दुसरं हत्यार आहे डेट ट्रॅप. आज अनेक देश इंटरनॅशनल बँकेमधून देश डेव्हलपिंग करण्यासाठी कर्ज घेतात. रोड, पोर्ट, पॉवर प्लांट हे सर्व कर्ज घेऊन बनवलं जातं. पण जेव्हा हे कर्ज तो देश फेडू शकत नाही त्यावेळी ती जागा ही फॉरेन कंपनीजला द्यावी लागते. हा अटॅक आर्मीने केला जात नाही तर एका बँकेच्या डॉक्युमेंटनी केलं जातं. तसं बघायला गेलं तर देश हा टेक्निकली फ्री असतो पण इकॉनॉमिकली गुलाम असतो. तिसरं हत्यार आहे, आज बहुतेक देश हे ऑइल वरती चालतात. ज्याच्याकडे ऑइल रूट्स आहे, पोर्ट्स आहे, शिपिंग लाईन्स आहेत तर तो देश सगळ्या देशांवरती प्रेशर टाकू शकतो. जसं की तेल महाग तर ट्रान्सपोर्टेशन महाग, ट्रान्सपोर्टेशन महाग तर मॅन्युफॅक्चरिंग महाग आणि प्रोडक्शन महाग तर फूड महाग. एव्हरीथिंग ही महाग होतं. हे सर्व एकमेकांशी कनेक्ट आहे. म्हणजेच एनर्जी प्राइसेस जर वाढल्या तर संपूर्ण देशाची इकॉनॉमी हलते आणि हे आजच्या काळात वेपन म्हणून वापरलं जातं. चौथा हत्यार आहे स्टॉक मार्केट पॅनिक. मार्केट म्हणजेच फक्त नंबर नाही, मार्केट म्हणजेच कॉन्फिडन्स. जेव्हा पण लोकांना वाटतं की आता काहीतरी वाईट होणार आहे लोक लगेच मार्केटमधून पैसे बाहेर काढतात. शेअर प्राइसेस कमी होतात, कंपन्या बँकरप्ट होतात, जॉब जातात. हे सगळं एका पॉलिटिकल स्टेटमेंटमुळे होतं. म्हणजेच एका शब्दाने अब्जो डॉलर किंमत ही उलटपुलट होऊ शकते. पाचवा हत्यार ट्रेड कंट्रोल. आज कुठलाही देश एकट्याने जगू शकत नाही. रॉ मटेरियल एका देशात, मॅन्युफॅक्चरिंग दुसऱ्या देशात आणि सेल तिसऱ्या देशात. जर सप्लाय चेन तुटली तर प्रोडक्शन थांबतो आणि आज युद्ध म्हणजेच सप्लाय चेन तोडणं. कंटेनर शिप्स थांबल्या की कंपनी थांबते आणि कंपनी थांबल्या की बेरोजगारी वाढते. आज जगात सर्वात मोठी पॉवर ही मीडिया आहे. लोक विचार काय करतात याच्यावर जर कंट्रोल मिळवला आणि लोक जर त्या गोष्टीवरती विश्वास ठेवायला लागले तर सरकार, महागाई आणि युद्ध सगळं ऍक्सेप्ट करायला ते रेडी असतात. आणि हे सर्व काम मीडिया, सोशल मीडिया आणि अल्गोरिदम करतात. म्हणून टीव्ही वरती सतत ब्रेकिंग न्यूज चालवल्या जातात. आज न्यूज कधी शांत बसत नाही, नेहमी ब्रेकिंग असते, नेहमी अर्जन्सी क्रिएट केली जाते. जेव्हा लोक सतत इमर्जन्सी मोड मध्ये असतात तेव्हा ते कुठलंही लॉजिक वापरत नाही, ते फक्त रिॲक्शन देतात. भीतीमध्ये असलेला माणूस कधीच प्रश्न विचारत नाही, तो ऑथॉरिटी वरती विश्वास ठेवतो. म्हणून मोठ्या क्रायसिस मध्ये गव्हर्नमेंटला जास्त पॉवर मिळते. दुसरी गोष्ट आहे नॅरेटिव्ह सेटिंग. मीडिया बहुतेक वेळा सत्य दाखवत नाही. एकाच घटनेवर 2 देशांमध्ये 2 वेगवेगळ्या स्टोरीज चालत असतात. घटना एकच पण हिरो आणि विलन हे बदलतात. लोक समजतात की आपण इंडिव्हिज्युअल विचार करतो पण ते ऍक्च्युअली दिलेल्या फ्रेम मध्येच विचार करतात. त्याच्यानंतर ते रिपिटेशन इफेक्ट म्हणजे एक गोष्ट पुन्हा पुन्हा ऐकवली की मेंदूला ती नॉर्मल वाटायला लागते. याला सायकोलॉजी मध्ये इल्युजन ट्रूथ इफेक्ट असं म्हणतात. खोटी जरी बातमी असेल पण जर ती आपण रिपीट ऐकत राहिलो तर ती एका टायमानंतर सत्य वाटायला लागते. म्हणून स्लोगन, हॅशटॅग आणि हेडलाईन्स हे रिपीट केलं जातं. म्हणून लोकांना असं वाटतं की सर्वजण बोलतात म्हणजेच खरंच असेल. चौथी गोष्ट आहे अल्गोरिदम. आज बहुतेक लोक न्यूज पाहत नाही, ते फीड स्क्रोल करतात. युट्यूब, इंस्टाग्राम, फेसबुक आणि हे प्लॅटफॉर्म डिसाइड करतात की तुला काय दाखवायचं आहे. जर एखादी इमोशन तुला जर ट्रिगर करत असेल तर अल्गोरिदम तीच गोष्ट तुला सतत दाखवत राहतो. मग हळूहळू आपण एका बबल मध्ये अडकले जातो. तिथे आपल्याला असं वाटतं की आपल्यासारखेच विचार करणारे सर्वजण आहेत. पण खरं असं आहे की अल्गोरिदम फक्त आपल्याला तेच दाखवतं. पुढचा टप्पा एनिमी क्रिएशन. जेव्हा इकॉनॉमी खराब असते तेव्हा बेरोजगारी
वाटते, तेव्हा लोक प्रश्न विचारतात, तेव्हा मीडिया आणि पॉलिटिक्स हे एक कॉमन एनिमी दाखवतात. कधी दुसरा देश, कधी एखादा ग्रुप, कधी एखादा आयडियोलॉजी. लोकांना खरा राग खऱ्या समस्यावरून त्या एनिमीकडे ओलवला जातो आणि लोक फायटिंग मध्ये बिझी राहतात आणि सिस्टम सेफ राहतो. नेक्स्ट टप्पा इमोशनल हेडलाईन्स. आज न्यूज फॅक्ट पेक्षा इमोशन वरती जास्त चालते. कोणाला भीती, कोणाला राग, तर कोणाला गर्व. कारण इमोशनल माणूस शेअर करतो, कमेंट करतो, पण व्हेरीफाय कधी करत नाही. म्हणून मीडियाला TRP पाहिजे असते, प्लॅटफॉर्मला वॉच टाइम पाहिजे असतो, म्हणून सत्तेपेक्षा जास्त ते रिॲक्शनला महत्त्व देतात आणि सत्य आपल्यापासून लपवलं जातं. आणि शेवटचा मुद्दा असा आहे की इन्फॉर्मेशन ओव्हरलोडेड. प्रॉब्लेम असा आहे की माहिती एवढी सारी आहे की खरं आणि खोटं हे वेगवेगळं करणं कॉमन माणसासाठी खूप सारं कठीण आहे. आणि कन्फ्युज लोक नेहमी स्ट्रॉंगेस्ट व्हॉइस ज्याचा असतो त्याच्याकडे वळतात, कॉन्फ्लिक्ट कडे नाही. जो कॉन्फ्लिक्ट बोलतो तो बरोबर वाटतो. अशा प्रकारे पब्लिक ओपिनियन शेप ठरतो. आपल्याला असं वाटतं की मोठ्या देशांचे निर्णय, ट्रेड वॉर, युद्ध, सँक्शन हे खूप दूर घडत असतं. पण खरं सांगायचं झालं तर या निर्णयाचा सर्वात मोठा फटका हा मिडल क्लासलाच बसतो. कारण मोठे देश हे खेळ खेळतात, पण ह्याची किंमत मात्र सामान्य माणसाला मोजावी लागते. त्याचा पहिला इम्पॅक्ट आहे की महागाई. जेव्हा दोन देशांमध्ये युद्ध होतं किंवा ट्रेड थांबते, तेव्हा तेल, कच्चा तेल, गॅस हे सर्व महाग होतं. तेल महाग, ट्रान्सपोर्टेशन महाग, सर्व वस्तू महाग. भाजी, दूध, किराणा, रेंट सर्व वाढतं, पण सॅलरी मात्र तेवढ्याच स्पीडनी वाढत नाही. म्हणजेच लोक गरीब होत जातात. दुसरा इम्पॅक्ट जॉब अस्थिर होणं. जेव्हा ग्लोबल कंपनीज वरती प्रेशर येतो, तेव्हा कंपनी कॉस्ट कटिंग करायला सुरुवात करते. प्रोजेक्ट्स बंद, हायरिंग फ्रीज करतं आणि एम्प्लॉई ले ऑफ करायला सुरू करतं. इंडियामधले असंख्य लोक फॉरेन कंपनीसाठी काम करतात. जेव्हा अमेरिका आणि युरोप सारख्या देशांमध्ये रिसेशन येतं, तेव्हा आपल्या भारतामध्ये IT सेक्टर आणि स्टार्टअप सेक्टर यांवरती खूप सारा इम्पॅक्ट पडतो. लोकांना वाटतं मी एवढी मेहनत करून सुद्धा माझा जॉब सिक्युअर का नाहीये, कारण त्याचा जॉब त्याच्या परफॉर्मन्स वरती नाही, ग्लोबल इकॉनॉमी वरती डिपेंड आहे. तिसरा इम्पॅक्ट हो आहे की गव्हर्नमेंट पॉलिसी चेंज होतात. जेव्हा बाहेरून प्रेशर येतो, तेव्हा गव्हर्नमेंट पहिला सबसिडी कमी करतो, टॅक्स वाढवतो, स्कीम्स कमी करतो. सरकारसाठी तो इकॉनॉमिक ऍडजस्टमेंट असते, पण सामान्य लोकांसाठी तो मंथली प्रॉब्लेम असतो. कारण पगार हा तेवढाच असतो, पण EMI, स्कूल फीज, रेंट ह्या सर्व गोष्टी वाढतात. हे सर्व एकाच वेळी वाढतं, त्याच्यामुळे माणूस जॉब मध्ये जास्त अडकतो. चौथा इम्पॅक्ट सोशल पोलरायझेशन. जेव्हा लोक आर्थिक दृष्ट्या प्रॉब्लेम मध्ये असतात, तेव्हा ते इमोशनली अनस्टेबल असतात. तेव्हा मीडिया आणि पॉलिटिक्स हे भावनिक मुद्दे पुढे आणतात, म्हणजेच धर्म, देशभक्ती, दोष दुसऱ्यांवरती टाकणं आणि लोक आपापसात भांडतात, पण सिस्टम वरती प्रश्न विचारत नाहीत. हाच वेळ मोठ्या डिसिजन, पॉलिसीज चेंज होतात. लोक बिझी असतात वाद घालण्यात आणि इकडे पॉलिसीज क्वाइटली चेंज होतात. पाचवा इम्पॅक्ट फ्युचर ऑपॉर्च्युनिटीज कमी होतात. जेव्हा इकॉनॉमी अनस्टेबल असते, तेव्हा इन्व्हेस्टमेंट कमी येते, स्टार्टअप बंद पडतं, इनोव्हेशन कमी होतं, रिस्क कॅपिटल मिळत नाही. त्याचा परिणाम पुढच्या पिढीवरती होतो. आज कॉलेजमध्ये असणारा विद्यार्थी ज्या इकॉनॉमी मध्ये एंटर करतील, ही इकॉनॉमी ऑलरेडी वीकेंड असेल. तो प्रॉब्लेम फक्त आजचा नाही, पुढच्या 10-15 वर्षाचा आहे. सहावा इम्पॅक्ट ब्रेन ड्रेन. जेव्हा देशात ऑपॉर्च्युनिटी कमी असते, तेव्हा लोक बाहेर जाण्याचा विचार करतात. स्टुडंट फॉरेन युनिव्हर्सिटी, प्रोफेशनल फॉरेन जॉब्स असं बघत राहतात. देशात एज्युकेशन होतं, पण त्याचा फायदा मात्र दुसरे देश घेतात आणि देशात राहणारी लोक अजून प्रेशर मध्ये येतात. कॉम्पिटिशन वाढतो, वेजेस सस्टेन होतो आणि स्ट्रेस वाढतो. शेवटचा मुद्दा, आपल्याला असं वाटतं की ह्याच्यात आपला काही रोल नाही. हाच सर्वात धोकादायक गोष्ट आहे. लोकांना वाटायला लागतं की हे सर्व माझ्या कंट्रोलच्या बाहेर आहे आणि ते खरं आहे. पण लोक जेव्हा कम्प्लिटली हेल्पलेस फील करतात, तेव्हा ते जागरूक होत नाही. फायनल चॅप्टर, पॉवर गेम, वॉर, इन्फ्लेशन, इकॉनॉमी, मीडिया, जॉब, प्रेशर. आता खरा प्रश्न हा नाही की सिस्टम कधी बदलेल. खरा प्रश्न असा आहे की तोपर्यंत सामान्य माणसाने कसं जगायचं. कारण सिस्टम बदलायला खूप वेळ लागतो आणि मिडल क्लास माणसाकडे तेवढा वेळ नाहीये. त्याचं आयुष्य मंथली सायकल वरती चालतो. सॅलरी, एक्सपेन्सेस, EMI, रिपीट. म्हणून रिअलिटी एक्सेप्ट करावी लागते. कारण सिस्टम आपल्यासाठी बदलणार नाही, म्हणूनच आपल्याला आपली स्ट्रॅटेजी बदलावी लागेल. त्यासाठी सगळ्यात आधी आपण इन्फॉर्मेशन कंट्रोल करायला हवी. आपण काय कन्झ्युम करतो
हे पहिलं बदलायला लागेल. न्यूज, सोशल मीडिया, फीड हे सर्व अल्गोरिदम ठरवतो. दुसरं म्हणजे आपण स्किल विथ ओनरशिप शिकलं पाहिजे. आज आपल्या भारतामध्ये स्किल असणारे भरपूर सारे लोक आहेत, पण ओनरशिप असलेली खूप सारी कम लोक आहेत. कोडिंग, एडिटिंग, मार्केटिंग हे स्किल लोक दुसऱ्यांच्या कंपनीसाठी वापरले जातात, पण स्वतःचा सिस्टम बनवत नाही. जोपर्यंत आपण स्किल दुसऱ्याच्या कंपनीसाठी वापरतो तिथपर्यंत ग्रोथ हा आपला त्यांच्या हातामध्ये असतो. त्याच्यामुळे आपण आपलं काहीतरी स्वतःचं सुरू केलं पाहिजे. याचा अर्थ असा नाही की आपण लगेच उठून स्वतःची कंपनी सुरू करायला हवी. याचा अर्थ असा आहे की आपल्या स्किलवरती मल्टी पाथवे आपण इन्कम सोर्स जनरेट केले पाहिजेत. आज आपल्याकडे जॉब आहे, पण उद्या आपण फ्रीलॅन्सिंग, कन्सल्टिंग, कंटेंट आणि प्रोडक्ट अशा साऱ्या मल्टी पाथवे वरून जर इन्कम सोर्स सुरू झाली तर आपलं चांगलं होईल. कारण एका ठिकाणावरून इन्कम जर सुरू असेल तर आपला भविष्य त्यांच्या हातात असतं, आणि मल्टी पाथवे वरून जर आपल्याला इन्कम सोर्स येत असेल तर आपल्याला कोणावरती डिपेंड राहायची गरज नसते. तिसरी गोष्ट म्हणजे फायनान्शियली शॉक ऑब्झर्वर. म्हणजेच आपल्या मिडल क्लास माणसाचा जो खर्च आहे तो खूप अनएक्सपेक्टेड आहे. मेडिकल इमर्जन्सी, जॉब लॉस, फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटी हे येतच. म्हणून सर्वायवल स्ट्रॅटेजी म्हणून पहिले 6 महिन्यापर्यंतचा आपण जगू शकेल किंवा आपण 6 महिने विदाउट जॉब आपण राहू शकेल एवढा फायनान्शियली आपण स्टेबल राहिलं पाहिजे. ह्याच्यामुळे आपल्याला एक नवीन कॉन्फिडन्स येतो की आज जरी आपण जॉब लॉस झालो तरी सुद्धा आपण पुढचे 6 महिने इझिली काढू शकतो. त्याच्यामध्ये आपण खूप सारे आयडिया इनोव्हेशन करू शकतो. चौथं म्हणजे नेटवर्क नॉट क्राऊड. सोशल मीडियावरती फॉलोअर्स वाढतात पण रिअल फॉलोअर्स खूप कमी आहेत. मिडल क्लास माणूस एकट्याने लढतो म्हणून तो लवकर थकतो. जेव्हा इकॉनॉमी डाऊनटर्न येते तेव्हा जॉब जातात, पण ज्यांच्याकडे नेटवर्क चांगला आहे ते दुसरीकडे शिफ्ट होतात. पण आपण जेव्हा नेटवर्क बिल्ड केलेला असतो तो रिलेशनशिप मेंटेन ठेवण्यासाठी केलेला असतो. त्याच्यामुळे आपल्याला पटकन शिफ्ट होता येत नाही. पाचवा आहे सायकोलॉजिकल इंडिपेंडन्स. सिस्टम फक्त पैसे कंट्रोल करत नाही, तो एक्सपेक्टेशन पण कंट्रोल करतो की या वयात तुझ्याकडे काय असायला पाहिजे, ह्या स्टेजला गेल्यावरती तुझी सॅलरी काय असायला पाहिजे, इथे गेल्यानंतर तुझ्याकडे कसं काय हवंय. हे इनविजिबल केज आहे जे आपल्याला सिस्टम टाकून देतो. जो माणूस सोशल टाइमलाईन वरती जगतो तोच माणूस स्वतःचा टायमिंग फॉलो करत नाही. तो आयुष्यभर प्रेशर मध्ये असतो म्हणून त्याला कधीच सायकोलॉजिकल फ्रीडम भेटत नाही. शेवटचं आहे सिस्टम तुटत नाही, लोके जागे होतात. हिस्ट्रीमध्ये अजूनपर्यंत सिस्टम कधी एका रात्रीमध्ये बदलली नाही. लोक आधी जागी झाली, मग स्ट्रक्चर बनलं, त्याच्यानंतर रेव्होल्युशन आलं. आज आपण प्रिपरेशन करत आहेत. जेव्हा काही मोठं क्रायसिस येईल, इकॉनॉमिकल, पॉलिटिकल आणि टेक्निकल हे सर्वाइव्ह करणारे वेगळे असतील आणि कोलॅब होणारे वेगळे असतील. तयारी आज होते पण त्याचा परिणाम मात्र उद्या दिसतो. आपण इथपर्यंत व्हिडिओ बघत आहात याचाच अर्थ असा आहे की तुम्हाला ही व्हिडिओ खूप सारी आवडलेली आहे, आणि अशाच जर व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा आणि शेअर करा तुमच्या मित्रांसोबत. मी तुमच्यासाठी अशाच व्हिडिओ बनवत राहील.